हे गाईज, आज आपण बनवतोय चिकन अळणी भात. हे चिकन किती मऊसूद शिजलं आहे बघा. प्रत्येक नॉनव्हेज लवरसाठी पटकन बनणारी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. त्यासाठी आपण साहित्य बघूया. कांदा, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर असं मी घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 4 ते 5 मी मिरच्या घेतलेल्या आहेत तिथं, आणि त्यामध्ये आलं चिरून घेतलं आहे, आणि त्यामध्ये भरपूर सारा लसूण घालायचा आहे. एक 10 ते 15 पाकळ्या लसूण असेल, आणि त्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर घालून हे आपण ह्याची बारीक पेस्ट बनवून घेऊया. आता कुकरमध्ये थोडं तेल घाला, आणि तेल घातल्यानंतर ते थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये तमालपत्री घालून घ्या, 2 किंवा 3. तेल तापलेलं आहे इथं. आता आपण कांदा टाकून घेऊयात. बारीक चिरलेला कांदा आहे, एक मीडियम साईजचा. तो चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजूया त्याला तेलामध्ये. हे बघा, इथं कांदा भाजलेला आहे, आणि आता त्यामध्ये आपण जे आलं लसूणची पेस्ट बनवली होती, मिरची आणि कोथिंबीर टाकून ती आता यामध्ये टाकून घेऊयात, आणि ती चांगली तेलात अशी भाजायची. आणि त्यामध्ये भरपूर अशी हळद टाका. हळद पण जराशी तेलात भाजून घ्यायची. हे बघा, इथं भाजलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण एक अर्धा किलो चिकन आहे, हे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, ते ह्यामध्ये ॲड करा. आता हे थोडंसं हलवल्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्या, चवीपुरतं मीठ. कारण तांदळाचं पण मीठ इथंच टाकून घ्यायचं, नंतर आपण ॲड करायचं नाही आहे. हे बघा, इथं असं मी हलवून घेतलं हे. आणि आता त्याला थोडंसं झाकण अलगद ठेवून एक वाफ काढूया त्याची. चिकन जरा तेलात चांगलं भाजलं की ते मऊसूद शिजतं, त्यामुळे हे बघा, असं त्याला पाणी सुटलं आहे अंगचं. इथं आपलं चिकन 50% तरी शिजून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण तांदूळ ॲड करूया. तांदूळ मी इथं कणी घेतलेली आहे, मोठा तांदूळ घेतलेला नाही आहे. तुम्ही तुकडा तांदूळ वगैरे घ्या, ज्याला वास इतका नसतो, किंवा बासमती घेतला तरी चालेल. ते तेलात चांगलं भाजून घेतलं आहे, आणि त्यावरती पाणी घातलेलं आहे मी. जितकं तुम्ही तांदूळ घेतलं आहे त्याच्या दुप्पट पाणी घाला, म्हणजे ते असं मऊसूद शिजेल. हे बघा, इथं उकळी आल्यानंतर त्याला आपण टोपण लावून घेऊया, आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आता हा भात शिजून तयार होईल. हे बघा, पटकन होणारी अशी रेसिपी आहे. नक्की घरी करून पहा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.